चलो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो आणि आपल्याला वाटत होतं की 3 वर्ष झाली जवळजवळ की तलाठी भरतीचं नेमकं झालं काय, की प्रत्येक वेळेस ही ऍड येणार ऍड येणार ऍड येणार, हा जी आर आला तो जी आर आला तो जी आर आला. पण फायनली आता गव्हर्नमेंटचा अशा प्रकारचा जी आर आलेला आहे की आपण जे पाहत होतो की जवळजवळ 2400 प्लस तलाठी भरतीच्या ज्या जागा आहेत म्हणजे त्याच्या वरतीच, तर तो जी आरच्या संदर्भातला जो फायनल डिसिजन आहे तो फायनल डिसिजन तुम्हाला इथं मी सांगतो व्यवस्थितरित्या बघा. का तर आता या ऍड मध्ये आणि परीक्षामध्ये फार काय अंतर उरलेलं नाही. त्याच्यामुळे जे विद्यार्थी अतिशय गांभीर्यानं या भरतीची तयारी करतात त्यांना ही गोष्ट नक्की पहा की साधारणतः हा जी आर आहे आणि यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तलाठी संवर्गातील शासन प्राप्त नमूद केल्याप्रमाणे आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता एकूण रिक्त पदाचं मागणी पत्र 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शासनात सादर करावं अशा प्रकारचा आदेश आहे, अशा प्रकारचा जी आर आहे की या जी आरच्या अन्वये आपण पाहतो की तलाठी भरतीचं 8 जून म्हणजे आजच्या डेट नंतर ह्या ठिकाणी हे जे मागणी पत्र आहे ते सादर झालेलं असावं, सादर केलं जात असावं. आणि नाहीतर या ठिकाणी 2 ते 3 दिवसात अजून त्या मागणी पत्र सादर होईल. मागणी पत्र सादर झाल्यानंतर फक्त आणि फक्त उरतो मुद्दा ऍडव्हर्टाइजमेंट काढायचा आणि आता फक्त येणार आहे ते म्हणजे डायरेक्ट ऍड येणार आहे. आणि त्याच्यामुळं आता इथून पुढं रिक्त जागा एवढ्या असतील तेवढ्या भरल्या जातील तेवढे होतील हे डायरेक्ट आपल्याला ऍड मध्ये समजेल. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट माहित आहे की शासन निर्णयानुसार एमपीएससी कडे हे सगळे परीक्षेची पदभरती गेलेली आहे आणि ही सगळी पदभरती गेल्यामुळं आता जी परीक्षा होईल ती तलाट्याची एमपीएससीच्या माध्यमातून होईल. बऱ्याच जणाला शंका पूर्व मुख्य असा पॅटर्न होईल का फक्त पूर्व परीक्षा होईल. आता ते अंतिमतः आयोगाचा निर्णय आल्यावरच कळेल. पण आयोगाचा निर्णय ऍडव्हर्टाइजमेंट हे ऍट ए टाइम कमी जास्त फरकानं हे लवकरच येणार आहे आणि त्यानंतरचा परीक्षेचा कालावधी हा अतिशय कमी कालावधी असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आतापासूनच हे आपली एमपीएससी फाउंडेशन ज्यामध्ये एमपीएससी लेवलनं मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीएसजीके मध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे विषय करूयात. जरी पूर्व मुख्य आली तरी हा ढाचा चेंज होणार नाही आणि जरी सिंगल परीक्षा आली तरी हा ढाचा चेंज होणार नाही. आणि जो काय बदल होईल तो बदल बॅच मध्ये विद्यार्थ्यांना अपडेट करून दिला जाईल. का तर आता सध्या जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला 50% ऑफ आहे. कधीपर्यंत? सिलेबस डिक्लेअर होत नाही तोपर्यंत. आणि ह्या विद्यार्थ्यांना कमिटमेंट अशी आहे की आतापर्यंत आपण ज्या प्रकारे ताकदीने बॅचेस घेतो ही बॅच त्याच ताकदीने सुरू आहे. तर तुम्ही ह्या बॅचला नक्कीच जॉईन करा. आणि आता किंतु परंतु मनात ठेवू नका, ऍड येणार आहे यामध्ये आता काही डाऊट उरलेला नाही. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.